जे तुम्ही इकडे प्रेक्षकांना सर्वांना सांगितला काय काय विषय होता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा, काय मुख्यतः काय विषय आहे, त्याचं काय सोल्युशन निघालं? परीक्षा परिषदेच्या वतीने आपण ज्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षावर राज्यभर घेत असतो त्या अनुषंगाने आपण आज मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या तिन्ही एज्युकेशन ऑफिसर्सच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सगळे संस्थाचालकांना आपण आज कार्यशाळेसाठी बोलवलं होतं। त्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या काही समस्या असतात, मग त्याच्यामध्ये स्थलांतरण असेल, नूतनीकरण असेल, दुबार प्रमाणपत्र असतील, LMS सॉफ्टवेअर असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत आपण सविस्तर आज इथे चर्चा करण्यासाठी खास करून आम्ही बोलवलं होतं। यामध्ये फार सांगोपांग सगळी चर्चा खूप चांगली झाली। याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स पण आमचे एज्युकेशन इन्स्पेक्टर्सचे जे प्रतिनिधी आहेत, डेप्युटी EIs, त्यांना पण आम्ही इन्स्ट्रक्शन सविस्तरपणे दिल्या। कशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकरणात कार्यवाही करावी याबद्दल देखील सविस्तर सांगण्यात आलं। सगळ्या शंका कुशंका ज्या काही आमच्या संस्थाचालकांच्या होत्या त्यासुद्धा आम्ही इथं निस्तारण्याचा प्रयत्न केला। पुढे काय काय म्हणजे आम्ही ऐकलं आहे ते LMS सॉफ्टवेअर आणि बायोमेट्रिक वो चीज़ आने से कितना फ़ायदा होगा? बायोमेट्रिक आणि CCTV आम्ही मागच्या 1 वर्षापासूनचा त्याचा अंमलबजावणी करत आहोत। बायोमेट्रिकमुळे विद्यार्थी मागच्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात किती आले याची देखील माहिती मिळते आणि CCTVने आणि बायोमेट्रिक थंबने ते खरोखरच विद्यार्थी तिथं होते का, म्हणजे आज समजा 10 विद्यार्थ्यांनी थंब केला तर 10 विद्यार्थी तिथं पाहिजेत। तर ह्या प्रकारे आपण अनाधिकृत जे प्रवेश होतात त्या प्रवेशांना आपण बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहोत। LMS सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपण त्याची तरतूद केलेली आहे की त्याची प्रेझेंटी मार्क केली जावी, संस्थेमध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावं, चांगल्यात चांगलं प्रशिक्षण आम्ही उपलब्ध करून देण्याचा परीक्षा परिषदेच्या वतीने आमचा प्रयत्न सुरू आहे आणि अनाधिकृत विद्यार्थीसुद्धा प्रवेशित होऊ नये त्याच्यावर प्रतिबंध घालावा यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत। आज आपने ये भी कहा कि कई सारे इंस्टीट्यूट ऐसे भी चल रहे हैं जहाँ पे कंप्यूटर्स प्रॉपर नहीं है या फिर 20 विद्यार्थी तो 150 विद्यार्थी एग्जाम्स देते हैं, वो जो चीज़ें हैं उससे किस तरह से आप निकलने की कोशिश कर रहे हैं? त्या बाबतीत सुद्धा म्हणजे थोडक्यात प्रश्न तोच आला की अनाधिकृत विद्यार्थ्यांना तिथं थारा असता कामा नये, प्रामाणिक संस्थाचालकांकडेच लोकांनी म्हणजे मुलांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे या उद्देशानेच आम्ही ते बायोमेट्रिक आणि CCTV केलेलं आहे। याची नियमित जर पडताळणी केली, आमच्या शिक्षण कार्यालयांकडून जर पडताळणी झाली तर मला असं वाटतं की बायोमेट्रिक आणि CCTVच्या माध्यमातून अनाधिकृत विद्यार्थी संपूर्णपणे बंद होऊ शकतात। काय म्हणणं सर, आज सर आले, आजचा कार्यक्रमबद्दल काय म्हणणं, किती सक्सेसफुल झाला आहे? कितना सक्सेसफुल हुआ है आज का कार्यक्रम, काय म्हणणार तुम्ही? सर पण आले इकडे। आतापर्यंतच्या जे अध्यक्ष आले इकडे त्या अध्यक्षापैकी बेडसे सरांचं आत्ताचं जे कार्य आहे ते फारच चांगलं झालेलं आहे। बऱ्याच इम्प्रूव्हमेंट पण ते आलेले आहेत आणि अजूनही होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आजचे जे प्रश्न होते संस्थाचालकांचे बरेचसे प्रश्न होते त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिली, त्यांचे आम्ही फार आभार मानतो आणि असंच पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असावं ही आमची इच्छा आहे। और सर ने ये भी कहा कि जो चलाते हैं इंस्टीट्यूट उनका भी टेस्ट होना चाहिए, मॉक टेस्ट। मुझे लगता है सबसे अच्छी चीज़ उन्होंने कही है, उस पर क्या कहना आपका? परीक्षा संस्थाचालकांच्या परीक्षा झाल्या पाहिजे। हां, संस्थाचालकांचे परीक्षा घ्यावा ते फारच चांगलं आहे, ते फार मोठी इम्प्रूव्हमेंट होईल। त्याच्यात वयोवृद्ध जी मंडळी आहे, वयोवृद्ध मंडळींना मला माहिती आहे त्यांना जमणार नाही कारण ते मॅन्युअलमधले होते, बट ठीक आहे, इट्स ओके। या निमित्ताने मला समजेल तरी की खरोखरीच परीक्षा घेतल्यानंतर जे शिकवतात ते स्वतः प्रशिक्षित हवेत। ये संस्था किस तरह से काम करती है और किस तरह से जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व करती है इंस्टीट्यूट्स की, उस बारे में बताइए। परीक्षा परिषद कैसी काम करते हैं, परीक्षा परिषद कशी काम करते हैं, तुमचं जी संघटना आहे ती कशी काम करते? संघटना परीक्षा परिषद आणि संघटना यांच्यापैकी जर तुम्ही विचारायला गेला तर आत्तापर्यंत जे वॉर्ड ऑफिसमधून आम्हाला पाहिजे तसं सहकार्य होत नाही, कारण का बरेचसे इश्यू आमच्याकडे ऑफिसमधून प्रलंबित आहे। त्यांचा प्रश्न ताबडतोब निकालात द्यायला पाहिजे ही आमची इच्छा आहे। शेवटी तुम्ही काय म्हणणार सर? सर आत्तापर्यंत जे बोललो ना की आमची मुंबई संघटना जी आहे, जेव्हा जेव्हा आम्हाला जे जे पाहिजे त्यासाठी आम्ही जेव्हा बेंडसाहेबांकडे गेलो त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आमची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत, पण काही टेक्निकल इश्यूमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष घालता येत नाही। मग खालील युवा ऑफिस असेल, DYD असेल यांना त्यांनी सूचना देतात, ते त्यांची अंमलबजावणी झाली तर परीक्षा परिषदेमध्ये फार मोठा बदल येईल आणि चांगला होईल। स्टुडंटसाठी काय मेसेज असं तुमचा शेवटमध्ये? कोणासाठी आपका मेसेज क्या रहेगा बच्चों के लिए? स्टुडंटसाठी एकच आहे की सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे। आपले जे प्रशिक्षण आहे टायपिंग प्लस संगणक अहर्ता याच्यामध्ये मिळते, दोन्ही एकाच वेळेला मिळतं, याचा 6 महिन्यामध्ये याचा निश्चित सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं। थँक्यू सर, थँक्यू। थँक्यू।